बॉल टाकला आणि सौरव गांगुली दादाने मात्र यावेळेला तो स्ट्रोक खेळला. अशाच पद्धतीने दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. जणू काही वकार युनिसने बॉल टाकला आणि सनत जयसूर्याने मारलेला तो चौकार, अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळाला. खणकर चौकार, गुड शॉट, 4 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतो एकंदरीत 5 या धावसंख्येवर. मनगडाचा चांगला वापर करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ बॉलला फेकून दिलाय जगदीश पाटील मॉर्कलच्या बॅट मधून. सरावलीचा पॅटर्न शॉट, 200 रुपये द्वित आणि महेश भोईर यांच्याकडून लागू होत आहेत मॉर्कलला. 6 चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या ट्रेल. यावेळेला बॉलला मात्र लेफ्ट केला गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर बॉल पिच केला होता. हा न करता करता वाईट+1 मिळतील 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट होत असताना 311 रॉन्झनपाडा या टीमच्या द्वारे पहिलं षटक पाहायला मिळतं. सर्विस शिलार या गोलंदाजाकडे ती जरूर ताकद आहे विकेट घेण्याची. फटका हुक केलंय. एक नंतर मेल डेफिनेटली. दुसऱ्या रन साठी मात्र परत एक आणि पाहता पाहता मुकेश 14 रन झालेत. यांच्याकडून 100 रुपये लागू झाले. रोहित म्हात्रेसाठी अंकाच्या हाताने नरम हाताने खेळले गेले. जगदीश पाटील मॉर्कल सुद्धा जाणतायत की आपल्याला इथे रिस्क घेऊन फायदा नाहीये. त्याचा जो थोडाफार का होईना लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे आणि त्यामुळे बॉल सहजासहजी आपण उजव्या हाताने खेळलो आणि ऑन साईडला खेळलो तर कदाचित अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. संघाची धावसंख्या 25, कारण नदीच्या प्रवाहाला हुक केलंय परंतु आहे. फिल्डर रुचित पुढे सरसावता येईल, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेन. हवा येत आहे, स्ट्राईक रोटेट होते. ही खूप महत्वपूर्ण बाब आपल्याला पाहायला मिळते. कारण जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा तुमची मानसिकता चेंज होते आणि जेव्हा डॉट बॉल येतात विकेट जातात त्यावेळेला तुमची सायकोलॉजी चेंज होताना सातत्याने पाहायला मिळते. आणि एखादा स्ट्रोक तुम्ही मात्र जो आवडणारा स्ट्रोक नाहीये तो सुद्धा खेळण्यासाठी तुम्हाला भाग पाडलं जातं आणि तिथे विकेट तुमची गमावून मात्र संघ दबावाखाली येतो. 26 धावा झालेत. हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. नरम हाताने खेळत असताना 1 रन वेगाने आणि आवडपुरी सरसावला होता. मात्र चांगली फिल्डिंग केली आतापर्यंत. ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिले. इथून सुद्धा मॅच टर्न होईल का, कारण धावा तर थांबत नाहीये. इथून विकेट कदाचित आली तर डेफिनेटली मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. परंतु या धावा सेव्ह कराव्या लागतील, धावा वाचवाव्या लागतील, विकेटवर विकेट घ्यावे लागतील, दबाव आणावा लागेल. महेंद्र भोईर एक्सपिरियन्स बॉलर. आता स्विच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. नयन पाटील पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग रोहित म्हात्रे आणि जगदीश पाटील मॉर्कलची आपल्याला पाहायला मिळाली. एक सरावलीचा ब्रँड तर एक विठ्ठलवाडीचा ब्रँड. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग आणि पार्टनरशिप. 27-12 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांनी केलेत. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 29 रन. पांडे यांच्याकडून लगातार 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज राजेश भोईर कमळू मांडे यांच्याकडून देण्यात येईल. आणि एक जर षटकार आला तर राजेश भोईर कमळू मांडे यांच्याकडून 100 रुपये येतील. ऑपरेटिंग करतात हार्दिक किनी, मास्टरमाइंड, ऑलराउंडर
सुंदर विराट यांच्याकडून धडे घेतले कॅन्डी यांच्याकडून आणि त्यांनाच बीट करतील. 27 धावा. ऑन साइडला फटका तर छान आहे. वन बाउंस बॉल निघून जाईल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. वन बाउन्स 4 रन. दीपेश मात्रे पाहतच राहिले. षटकारासाठी प्राइज लावले गेले. एका साईडला द्वित किनी, महेश भोईर अर्थातच एका साईडला लाडू मामा यांच्याकडून 200 रुपये एका षटकारासाठी. 3 षटकार मारा, 1000 रुपये घेऊन जा आणि उद्याच्या दिवसात त्यांच्याकडून शिस्तप्रिय बक्षीस अर्थातच ट्रॉफी मात्र पाहायला मिळेल. या चौकाराने विकास किनी अर्थातच विकी साहेब विरातन खुर्द चामुंडा स्पोर्ट्सचे आपल्याला बॅकबोन पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दबाव दबाव आणि दबाव आता वाढताना पाहायला मिळतो. 32 धावा झालेत. टप्पा अचूक पद्धतीने होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला